सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या मंगळवार 5 मे 2026 अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. सोन्यासारखा दिवस आहे. तसं तर आपण रोजच आपल्या गणरायाची सेवा करत असतो, पण अंगारक योगावर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला खूप जास्त महत्त्व असतं. ज्यांना बाप्पांचे व्रत करण्यास सुरुवात करायचं असेल ते याच योगावर व्रत सुरू करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडून एखादी संकष्ट चतुर्थी मोडून गेलेली असेल, उपवास वगैरे काहीतरी खाऊन घेतलेलं असेल आणि तुम्हाला पुन्हा संकष्ट चतुर्थीचं व्रत पकडायचं असेल तर अंगारक योगावरच आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत पकडू शकतो. तर उद्या अंगारक योग आलेला आहे. सोन्यासारखा दिवस आहे. सकाळी लवकर उठायचं आहे आणि प्रत्येकाने थोड्याशा किमान 2-5 दुर्वा टाकून आंघोळ करायच्या आहे. सुंदर अनुभव येतील. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील निघून जातील, नष्ट होईल. शत्रुपीडा असतील निघून जाईल. शत्रूसुद्धा मित्र बनतील तुमचे. तर उद्या थोड्या का होईना दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाकताना प्रत्येकाने हा उपाय वेगवेगळा करायचा आहे. प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात. तुम्ही एकाच बादलीतून म्हणजे मुलाला पण आंघोळ घालताय तुम्ही, पण असं करू नका महिलांनो. प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या दुर्वा टाका. तर आंघोळीनंतर आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे. उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करा महिलांनो आणि हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायची आहे. घरात आपण बाप्पांची सेवा करायची आहे. हळदी कुंकू पाण्यात टाकून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा गाईचं दूध येत असेल, पुडीचं असलं तरीही चालेल. थोडंसं तापवण्याच्या आधी काढून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत गाईच्या दुधाने अभिषेक करा. पंचामृत तयार केलेलं असेल, दूध, दही, तूप, मध, साखर सर्व छान गोष्टी घेऊन एकत्र मिक्स करा आणि अशा पंचामृताने सुद्धा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी तांदळाची रास करा. छान लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे देवघरात स्वच्छ. त्यावर मुठभर तांदळाची रास करा. त्यावर आपल्या गणरायाला स्थापन करायचं आहे आणि जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे किमान चमचा भर का होईना तुम्ही स्वतः जरी पिलं, उपवास असला तरी पण तुम्ही हे तीर्थ पिऊ शकतात. मुलांना तर आवर्जून द्यायचं आहे. बघा मुलांची बुद्धी इतकी तीक्ष्ण होते. काही वेळा मुलं ते तापट स्वभावाचे असतात, ऐकत नाही. तर अशा मुलांना आवर्जून हे तीर्थ द्यायचं आहे. तुम्ही पण प्या. घरातल्या सर्वांनीच गणपती बाप्पाला अभिषेक केलेलं तीर्थ आवर्जून प्यायचं आहे. तुमचं जर अथर्व शीर्ष पाठ असेल तर अथर्व शीर्ष पठण करत जरी गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक केला ना चालेल. बाप्पांना तांदळाच्या राशीवर उद्या स्थापन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी ते तांदूळ तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुमच्या मुख्य डब्यात टाकू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल. बाप्पाला छान हळदी कुंकू ओलं करा, अष्टगंध ओलं करा आणि कुंकू लावायचं आहे. गणपती बाप्पाला ओलं कुंकू लावायचं आहे. पुन्हा ज्या महिला असतील घरातल्या गृहलक्ष्मीने गणपती बाप्पांच्या चरणाशी हळदी कुंकू अर्पण करा. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडी सकाळी सुद्धा अर्पण करा, संध्याकाळी सुद्धा अर्पण करा, पण दिवसातून एक वेळा का होईना 21 दुर्वांची जुडी प्रत्येकाने स्वतःच्या हाताने बनवा आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. आता दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका. उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्यायची आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किमान 21 वेळा किंवा 1 माळ जप करा. दुर्वांच्या जुडीला थोडं हळदी कुंकू लावा आणि मग बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा बोलून दुर्वा अर्पण करायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. तुम्ही संध्याकाळी मोदक बनवणार असाल महिलांनो, सकाळी सुद्धा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्यावर सुद्धा सकाळी नैवेद्य दाखवा, संध्याकाळी दोन्ही वेळेला थोड्या थोड्या दुर्वा
जरूर त्या नैवेद्यावर ठेवा. जसं भगवान श्री हरी विष्णूंना आपण नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य तुळशीपत्राशिवाय पूर्णत्वात येत नाही, देव स्वीकारत नाही, तसंच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना किमान 2-5 दुर्वा त्या नैवेद्यावर जरूर ठेवा. बघा, तुमचा नैवेद्य लगेच गणपती बाप्पा स्वीकारतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. थोड्याशा दुर्वा उद्या घेऊन या. घराजवळ असतील तोडून आणल्या तरीही चालेल किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणल्या चालेल. उद्या जास्वंदाचं एक का होईना गणपती बाप्पाला लाल भडक फूल जरूर अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करा. मुलांकडून सुद्धा दुर्वा तयार करून घ्या आणि प्रत्येकाने गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत दुर्वा अर्पण करायचा आहे. सकाळीच आपल्याला एक पान घरी आणायचं आहे. तर ते पान असणार आहे शमीचं पान. दिवसभरात केव्हाही आणलं चालेल. अगदी तुमच्या दाराशी असेल, तुम्ही कुंडीत लावलेलं असेल शमीपत्र, तर संध्याकाळ होण्याच्या आत ते 2-4 पानं तोडून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या चरणी ते पानं अर्पण करायचं आहे. त्यावर हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. कळत न कळत काही चुका झालेल्या असेल, गणपती बाप्पा क्षमा करतील. शमीपत्र अंगारकीला जी व्यक्ती अर्पण करते गणपती बाप्पांना, त्या व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते. गणपती बाप्पा आहे, विघ्नहर्ता आहे, गौरीपुत्र श्री गणेश आहे. गौरी माता सुद्धा प्रसन्न होईल तुमच्यावर आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. तुमच्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक दिशेने गणपती बाप्पा तुमच्या लेकरा बाळांचं संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतील. म्हणून उद्या थोडे का होईना शमीपत्र सकाळी घेऊन या. संध्याकाळच्या आत आणून गणपती बाप्पांना जरूर अर्पण करायचं आहे. फुलवाल्या दादांकडे सुद्धा तुम्हाला शमीपत्र मिळून जाईल. बघा, शोधा, मिळून जाईल. उद्या शमीपत्र 1-2 पानं अर्पण करा किंवा जास्त असेल जास्त अर्पण करा. दुर्वा आणि शमीपत्र गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचं आहे. देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, जिथं गणपती बाप्पांची सेवा होत आहे, तिथं गौरी मातेची, भगवान भोलेनाथांची सुद्धा सेवा करायची आहे. उद्या झालंच तर तुमच्या घराजवळ जर शिवपिंडी म्हणजे महादेवांचं मंदिर असेल, तर संपूर्ण शिवपिंडी म्हणजे संपूर्ण शिव कुटुंब आहे, तिथं जाऊन सुद्धा अभिषेक करू शकता तुम्ही. म्हणजे संपूर्ण शिव कुटुंबाची सुद्धा तुमच्याकडून सेवा होणार आहे. मातेला, देवी आईच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. देवी आईला सुद्धा लाल फूल अर्पण करा. थोडी शमीपत्र तुम्ही देवी आईच्या चरणी सुद्धा अर्पण करू शकता. खूप सुंदर अनुभव येतील. यामुळे सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा अगदी 24 तासाच्या आत तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. उद्या संध्याकाळी महिलांनो, संध्याकाळी एक चौमुखी दिवा मुलांसाठी आवर्जून या ठिकाणी लावायचा आहे. तर उद्या दिवसभर एक मुख्य दिवा तर आपल्या देवघरात चालूच ठेवा, विझणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही तेलाचा लावत असाल, तुपाचा लावत असाल, गणपती बाप्पांसमोर उद्या पूजा झाल्यानंतर बाप्पासमोर एक दिवा स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. दिव्यात तेलवात टाका किंवा फुलवात तुम्ही तुपाची टाकत असाल. दिव्याची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करा. त्यात एक कापराचा तुकडा टाकून द्या, 2 लवंग टाकून द्या, चिमूटभर हळद टाकून द्या. गणपती बाप्पांना तुमच्या मनातील इच्छा बोला आणि एक मुख्य देवघरात एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे. विझणार नाही, काळजी घ्या. जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा. आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. मग तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा तुमच्याकडं दिवाळीची पंती असेल चौमुखी, ती जरी घेतली तरीही चालेल. तर चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाचा बनवला चालेल. 4 दुहेरी वाती बनवून घ्या. एखादी डिश ठेवा त्या दिव्याखाली किंवा काहीतरी कागद, पुठ्ठा यावर ठेवायचा आहे. दिवा घेऊन मुख्य दाराशी जायचं आहे. दिवा लावताना प्रथम आपल्या उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण करा. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि आपल्या मुख्य दाराशी, जिथं तुम्हाला जागा मिळेल, मुख्य दाराशी तुम्हाला तो चौमुखी दिवा लावून द्यायचा आहे. बघा, थोडंसं जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा. उद्या चंद्रोदय रात्री अंगारक संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय
5 तारखेला 5 मे 2026चा चंद्रोदय रात्री 10:19 होणार आहे. या वेळेपर्यंत तरी तो दिवा चालू राहील याची काळजी घ्या महिलांनो. बघा, चहू बाजूंनी तुमच्या मुलाबाळांची इतकी प्रगती होईल आणि चहू बाजूंनी गणपती बाप्पा लेकरांचं रक्षण करतील. कधीच कुठलं संकट फिरकू देणार नाही. जे अंधार असेल आयुष्यात ते सुद्धा दूर करतील. म्हणून चंद्रोदय होईपर्यंत 10-10:30पर्यंत तो दिवा चालू राहील याची काळजी घ्या. मग तुम्ही 7-7:30 वाजता जरी लावला, थोडा उशीर झाला माझ्या महिलांकडून, बाहेर वगैरे गेलेल्या असाल दर्शनाला गणपती बाप्पांच्या, तर अगदी रात्रीच्या 8-9 वाजता लावला रात्री चालेल. पण चंद्रोदयाच्या वेळी आपल्या मुख्य दाराशी एक चौमुखी दिवा आवर्जून महिलांनो लावून द्या. सुंदर अनुभव येतील. मग तो तुम्ही कणकेचा लावा किंवा तुम्ही साधी मातीची पंती घेतली चालेल, पण एक चौमुखी दिवा आपला चंद्रोदयाच्या वेळी, अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, मोठा दिवस आहे, पुन्हा असा योग येणे नाही. मग 2026मध्ये सप्टेंबर महिन्यात 19 तारखेला अंगारक योग आलेला आहे. म्हणून मे महिन्याच्या या 5 तारखेला चंद्रोदयाच्या वेळी आपल्या मुख्य दाराशी एक चौमुखी दिवा आवर्जून लावायचा आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. संध्याकाळी आपण सर्वच महिला आपल्या बाप्पासाठी तर छान असे मोदक लाडू तयार करणारच आहोत. छान गूळ टाकून, खोबरं टाकून आपल्याला गणपती बाप्पांसाठी मग तळणीचे बनवा किंवा तुम्ही उकडीचे बनवा, रव्याचे बनवा. तुम्हाला जे आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याचे मोदक बनवा. बाप्पा सर्व प्रसादाने खुश होतो. जी आई मनापासून गणपती बाप्पाला हृदयापासून मोदकांचा नैवेद्य दाखवते, दिवा लावते, बाप्पांची दुर्वा फुलं वाहून पूजा करते ना, ती आई कधी खाली हात राहू शकत नाही. त्या आईच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि साक्षात गौरी माता म्हणजेच माता लक्ष्मी कायम तिच्या घरात अखंड वास करते. तिला कधीच तिच्या आणि तिच्या लेकरा बाळांना कधीच कशाची कमी पडू देत नाही. म्हणून अंगारक योग आहे. जेवढी सेवा होईल तेवढी करा. उद्या सकाळ, संध्याकाळ, दुपार जेव्हा तुम्ही शांत बसलेला आहात तेव्हा आसन घेऊन बसा देवघरात. मुलांना सुद्धा घेऊन बसायचं आहे. 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आपल्याला पठण करायचं आहे. 11 वेळा श्री गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. तोडकं मोडकं मुलं जशी बोलतील तशी आपण बसलो की आपली मुलं आपोआप साहजिक आहे. आईवडील बसले सेवा करायला की मुलं आपोआप येतात. तुम्ही बसा महिलांनो, मुलंसुद्धा येतील. छान असं दिवा अगरबत्ती लावा. घरातलं वातावरण इतकं प्रसन्न व्हायला हवं की गणपती बाप्पा खूप प्रसन्न झाले पाहिजे. अथर्व शीर्ष गणपती बाप्पांचा प्राण आहे. अथर्व शीर्ष घरात आवर्जून पठण करा. मुलांकडून सुद्धा पठण करून घ्या. बघा, रोज किंवा मंगळवार आपली संकष्ट चतुर्थी येते, विनायक चतुर्थी येते, तेव्हा जर आपण अशा शुभ तिथींना गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष घरात पठण केलं ना, मुलांचं सुद्धा हळूहळू पाठ होऊन जाईल. आणि आपली वास्तू जेव्हा आपल्या गणपती बाप्पांची सेवा ऐकते ना, त्या वास्तूत कधी संकट फिरकू शकत नाही, कुठलं विघ्न येऊ शकत नाही. गणपती बाप्पा आहे, मंगलमूर्ती आहे, सगळं कसं शुभच घडवून आणतील. तुमची वास्तू नेहमी प्रसन्न राहील. म्हणून उद्या अथर्व शीर्षाची सेवा, गणपती स्तोत्राची सेवा आवर्जून करा. सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती सुद्धा करायची आहे. तुम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पांची आरती घ्या. माता गौरीची म्हणजे दुर्गट भारी, शिवशंकरांची आरती घ्या. स्वामींची जेवढ्या आरत्या घ्यायच्या तुम्हाला उद्या आरती जरूर घ्या. आणि आरती झाल्यानंतर महिलांनो, कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे. छोटासा तुकडा, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रसन्न करतं. छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्या. तुम्हाला परवडत असेल तुम्ही छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घेऊ शकता. त्यात तुम्हाला 5 किंवा 7 किंवा 11 लवंग ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. बघा, माता लक्ष्मी तर प्रसन्न होईल गणपती बाप्पांबरोबर आणि सर्व वास्तूसुद्धा तुमची प्रसन्न राहील. कारण खोबरं, लवंग आपल्या घरात जेव्हा आपण जाळतो त्याचा धूप करतो. प्रथम देवांना दाखवावा, नंतर सर्व घरात कान्या कोपऱ्यात फिरवायचा आहे. नंतर ती धुपाची वाटी थोड्या वेळ का होईना आपल्या मुख्य दाराशी ठेवून द्या महिलांना.
महिलांनो, वास्तूत कुठलीच नकारात्मकता उरणार नाही. वास्तू प्रसन्न होईल तुमची. जे काही पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, तुमचे ग्रहमान वाईट असतील, त्यामुळे तुम्हाला अडीअडचणी येत असतील, तर उद्या अंगारक योगावर अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करा. बघा, ग्रह दोष सुद्धा दूर होतील, ग्रह सुधारतील, मजबूत होतील आणि तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल. लेकरा बाळांना पण भरभरून छान अशी प्रगती मिळेल. कुणी विनाकारण शत्रू, विनाकारण नजरबाधा लावत असेल तुमच्या प्रगतीला, तर त्याची नजर त्याच्याकडेच जाईल, संपूर्ण जळून खाक होईल. म्हणून अशा पद्धतीने जरूर कापूर धूप करायचा आहे. उद्या आपण सर्वांनी घरात तर सेवा करायचीच आहे, पण मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे. घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं जायचं आहे. बरोबर जाताना दुर्वा, जास्वंद, गणपती बाप्पांना मोदक, लाडू, बाप्पांच्या आवडीचे नैवेद्यात पदार्थ, दुर्वा, जास्वंद या गोष्टी तर आवर्जून घेऊन जा. आणि एखादा श्रीफळ घेऊन जाता आला किंवा तुम्हाला वेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवायचा असेल गणपती बाप्पांना, मग आंबे असेल किंवा इतर फळं असतील त्याचा नैवेद्य दाखवू शकता. नाही जमलं तर मोदक, लाडू किंवा जास्वंद, दुर्वा आणि एक नारळ जरी घेऊन गेला ना चालेल. दोन्ही हातात तो नारळ घ्या. तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना बोला. तुमच्या काय समस्या आहे तसं तर बाप्पा जाणतात, पण आपलं मन तरी कोणाकडं हलकं करायचं? आपल्या बाप्पाकडंच. तर तो नारळ देताना तुमच्या मनातील इच्छा बोला. लेकरांविषयी काही समस्या असतील बोला बाप्पाला आणि ते नारळ हृदयाजवळ पकडा महिलांनो आणि गणपती बाप्पांना जरूर अर्पण करा. गौरीपुत्र श्री गणेश आहे. कुठल्याच आईला खाली हात उद्या घरी परत पाठवणार नाही मंदिरातून. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना गणपती बाप्पा जरूर पूर्ण करतील. तुम्हाला जर झालंच तर मंदिरात जर तुम्हाला अथर्व शीर्ष 1 वेळा पठण करता आलं, 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करता आलं, नाही जमलं, उद्या गर्दी असेल मंदिरात, नाही बसू दिलं, आपण घरी तर सेवा करणारच आहोत, पण झालं तर मंदिरात जरी तुम्ही पठण केलं, गरीब व्यक्ती भेटला मंदिराबाहेर, त्याला काहीतरी गोडाचा नैवेद्य द्या खायला. बघा, गणपती बाप्पा आहे. सर्व सेवेने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात. गणपती बाप्पांच्या कानात तुम्हाला बोलता आलं. काही ठिकाणी मंदिरात आपल्याला बाप्पांच्या कानात बोलता येऊ शकतं, मूर्तीजवळ जाता येतं. नाही जमलं, तुम्ही उंदीर मामांच्या कानात तुमची इच्छा बोलू शकता किंवा गणपती बाप्पांजवळ जाता आलं तर गणपती बाप्पांच्या तुम्हाला कानात बोलता आलं, हे गौरीपुत्र श्री गणेशा, हे शिवपुत्रा, माझी इच्छा पूर्ण करा. आणि उद्या आपण सर्वच जण अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करणार आहोत. तर चुकून सुद्धा दिवसभरामध्ये जोवर आपण उपवास सोडत नाही रात्री चंद्रोदय बघून, तोपर्यंत हे 2 पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नका. बरेचसे लोक संकष्ट चतुर्थीचा दर महिन्याचा उपवास करतात. काही लोक तर महिन्याच्या 2 चतुर्थी येतात, एक विनायक चतुर्थी, एक संकष्ट चतुर्थी, दोन्ही चतुर्थीचं व्रत उपवास करतात. आता काहींना नाही जमत, मग ते लोक अंगारक संकष्ट चतुर्थीचा व्रत करतात 6 महिन्यातून, 3 महिन्यातून. तर अंगारक संकष्ट चतुर्थीचा व्रत उपवास करताना काही नियमांचं पालन जरूर करा. कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. एक वेळ उपवास नाही जमला तुम्हाला चालेल, पण खऱ्या मनाने बाप्पाची सेवा करायची आहे. आणि उपवास करताना जास्त तेलकट, तिखट आणि बाहेरचे पदार्थ तर चुकून सुद्धा खाऊ नका. कारण कुणाचे हात काय लागलेले असतील, मग उपवासाचे पदार्थ किंवा इतर पदार्थांचे हात उपवासाच्या पदार्थांना लागलेले असतील आणि आपण तेच पदार्थ खाऊ, मग अशा उपवासाचा काही उपयोग नाही. तुम्ही फळांवर, दूध, ड्रायफ्रूट वगैरे बरेचसे फळं मिळतात बाजारात, त्या फळांवर तुम्ही उपवास करू शकता. दूध, दही, ड्रायफ्रूट असे पदार्थ खाऊन आपल्याला उपवास करायचा आहे. बाकी तिखट, तेलकट आणि बाहेरचं अजिबात खाऊन उपवास करू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.